Hello students, yesterday we have learned equations of motions which are expressed with the help of graphical method. Today we are going to learn about uniform circular motion. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितले, ट्राय दिस, ऑब्झर्व द टिप ऑफ सेकंड हँड ऑफ अ क्लॉक. व्हॉट कॅन यू से अबाउट इट्स व्हेलॉसिटी अँड स्पीड. म्हणजे काय सांगितलं आहे, घड्याळाचा जो सेकंद काटा आहे त्या काट्याचं टोक जे असतं त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. आणि व्हॉट कॅन यू से अबाउट इट्स व्हेलॉसिटी अँड स्पीड. मग तो जो सेकंड हँड आहे त्याची व्हेलॉसिटी आणि स्पीड याच्याविषयी तुम्ही काय सांगू शकता. तर आपण काय सांगू शकतो बघा, तुम्ही जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या लक्षात येईल बघा, द स्पीड ऑफ द टिप ऑफ अ क्लॉक इज कॉन्स्टंट. कोणताही सेकंड हँड म्हणा किंवा सेकंड हँड जो आहे त्याचा जे टिप असतं त्याचा स्पीड जो असतो तो कॉन्स्टंट असतो बघा. बट द डायरेक्शन ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट अँड देअरफॉर इट्स व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंटली चेंजिंग. त्याचा स्पीड जरी कॉन्स्टंट असला तरी डायरेक्शन ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापनाची दिशा आणि व्हेलॉसिटी जी असते बघा, इट इज कॉन्स्टंटली चेंजिंग. सातत्याने ती बदलत राहत असते. ॲज द टिप इज मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ इट्स मोशन इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. त्याचं जे टिप आहे बघा, त्याचं जे टोक आहे ते सर्क्युलर पाथने मूव होत असतं. त्याच्यामुळं त्याची जी मोशन असते दॅट मोशन इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कॅन यू गिव्ह मोर एक्झाम्पल्स ऑफ सच मोशन. मग अशा प्रकारच्या आणखीन काही एक्झाम्पल्स तुम्हाला सांगता येतील का, की त्या एक्झाम्पलमध्ये किंवा सर्क्युलर मोशनचे काही युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे काही एक्झाम्पल की ज्याच्यामध्ये स्पीड हा कॉन्स्टंट असतो आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी ही कॉन्स्टंटली चेंज होत असते. मग कोणते एक्झाम्पल सांगता येतील. द मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन, द मोशन ऑफ द मून अराउंड द अर्थ, त्यानंतर द मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड द न्यूक्लियस, द मोशन ऑफ द ब्लेड्स ऑफ अ फॅन. दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन किंवा मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ, त्याच्यामध्ये काय होत असतो, स्पीड हा कॉन्स्टंट असतो पण डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटीची ती कॉन्स्टंटली चेंज होत असते. विचारू शकतात का परीक्षेला, व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड गिव्ह इट्स एक्झाम्पल. त्यानंतर आपल्याला इथं काय सांगितलं बघा, ट्राय आउट अँड थिंक अबाउट इट. या ठिकाणी ॲक्टिव्हिटी करायची आणि त्या ॲक्टिव्हिटीविषयी तुम्ही विचार करायचा आहे बघा. या ठिकाणी काय सांगितलं आहे बघा, ड्रॉ अ रेक्टँग्युलर पाथ ॲज शोन इन फिगर. पहिली फिगर जी आहे बघा ते रेक्टँगल आहे आणि रेक्टँग्युलर पाथ जो आहे तो काढायचा आहे. प्लेस द टिप ऑफ युअर पेन्सिल ऑन द मिडल ऑफ एनी साईड ऑफ द स्क्वेअर पाथ अँड ट्रेस द पाथ. त्यानंतर तो जो रेक्टँग्युलर पाथ आहे त्या रेक्टँग्युलर पाथच्या मध्यभागी कोठेही पेन्सिलचं टोक ठेवायचं आहे आणि तो जो पाथ आहे तो ट्रेस करायचा आहे. नोट हाऊ मेनी टाइम्स यू हॅव टू चेंज द डायरेक्शन व्हाईल ट्रेसिंग द कंप्लीट पाथ. ज्या ठिकाणून तुम्ही सुरुवात केली बघा पेन्सिल ट्रेस करायला त्या ठिकाणी परत येऊपर्यंत तुम्ही किती वेळा डायरेक्शन चेंज केली. आता हा रेक्टँग्युलर पाथ आहे म्हणजे त्या ठिकाणी 4 वेळा डायरेक्शन काय झालेले असणार आहे, चेंज झालेले असणार आहे. नाऊ रिपीट दिस ॲक्शन फॉर अ पेंटागोनल, हेक्झॅगोनल, ऑक्टॅगोनल पाथ अँड नोट द नंबर ऑफ टाइम्स यू हॅव टू चेंज द डायरेक्शन. आता रेक्टँग्युलर पाथ असताना 4 टाइम्स डायरेक्शन चेंज होते, पेंटागोनल असताना 5 टाइम्स डायरेक्शन चेंज होते, हेक्झॅगोनल असताना 6 टाइम्स, ऑक्टॅगोनल जर पाथ असेल तर 8 टाइम्स डायरेक्शन चेंज होत असते. म्हणजे जसजशा त्याच्या साईड्स आहेत, नंबर ऑफ साईड्स वाढत जातील, जितक्या साईड्स असतील तितक्या टाइम्स डायरेक्शन काय होत असते, चेंज होत असते.
if you increase the number of sides of the polygon and make it infinite. आता काय सांगितलं आहे बघा, आता आपण रेक्टँग्युलर केलं, पेंटॅगोनल केलं, हेक्झागोनल केलं, ऑक्टॅगोनल केलं, असे आपण साईड वाढत न्यायचे आणि पॉलिगॉन जो आहे त्या पॉलिगॉन तयार करायचा आहे आणि इतक्या साईड वाढवायचे आहे की त्या साईडची संख्या ही इन्फिनाईट झाली पाहिजे, अनंत झाली पाहिजे. तर त्यावेळेस काय होईल, हाऊ मेनी टाइम्स विल यू हॅव टू चेंज द डायरेक्शन. आता ज्यावेळेस साईड्सची संख्या जी आहे ती इन्फिनाईट होईल त्यावेळेस डायरेक्शन जी आहे ती डायरेक्शन किती वेळात चेंज होईल असं विचारलेलं आहे. व्हॉट विल बी द शेप ऑफ द पाथ. आता एक पॉईंट असा येईल की ज्यावेळेस नंबर ऑफ साईड्स ह्या इन्फिनाईट होतील त्यावेळेस काय होईल, तर तो जो तिची डायग्राम असणार आहे बघा, ती डायग्राम काय होईल, तर त्याला सर्क्युलर पाथ किंवा सर्कल तयार होईल बघा. आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर कॉन्स्टंटली डायरेक्शन काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणजे दिस शोज दॅट ॲज वी इन्क्रीज द नंबर ऑफ साईड्स वी हॅव टू कीप चेंजिंग डायरेक्शन मोर अँड मोर टाइम्स. म्हणजे जसजसं आपण नंबर ऑफ लाईन्स किंवा नंबर ऑफ साईड्स इन्क्रीज करू त्यावेळेस तसं काय होईल, तर डायरेक्शन काय होईल, चेंजेस मोर अँड मोर टाइम्स. जास्तीत जास्त वेळा डायरेक्शन ही वाढत जाईल. म्हणजे 4, 5, 6, 7 अशा आपण कंटिन्यूअस नंबर ऑफ लाईन्स जर इन्फिनाईट नंबरपर्यंत वाढवले तर काय होतं आहे, तर डायरेक्शन ही कंटिन्युअसली चेंज होत राहील. अँड वेन वी इन्क्रीज द नंबर ऑफ साईड्स टू इन्फिनिटी द पॉलिगॉन बिकम्स अ सर्कल. ज्यावेळेस नंबर ऑफ साईड्स या इन्फिनाईट नंबर होतील त्यावेळेस तयार होणारा जो पॉलिगॉन असणार आहे तो कसा असणार आहे, इट बिकम्स अ सर्कल. तर तो वर्तुळ तयार होईल. आणि आपण आत्ता बघितलं की वर्तुळावरून ज्यावेळेस आपण मूव्ह होऊ त्यावेळेस डायरेक्शन ही जी ती कॉन्स्टंटली डायरेक्शन ही जी ती कंटिन्युअसली चेंज होत राहील. व्हेन अन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग with a constant speed along a circular path, the change in velocity is only due to the change in direction. काय सांगितले बघा, जेव्हा ऑब्जेक्ट हा सर्क्युलर पाथने कॉन्स्टंट स्पीडने मूव्ह होत असतो त्यावेळेस काय होत असतं, तर त्याची व्हेलॉसिटी ही चेंज होत असते. आणि ती व्हेलॉसिटी का चेंज होत असते, तर ड्यू टू द चेंज इन डायरेक्शन. काय सांगितले बघा, व्हेन ऑन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड अलॉंग अ सर्क्युलर पाथ देअर इज द चेंज इन व्हेलॉसिटी अँड दिस चेंज इन व्हेलॉसिटी इज ओनली ड्यू टू द चेंज इन डायरेक्शन. डायरेक्शन ही डायरेक्शनमध्ये सारखा बदल होत असल्यामुळं व्हेलॉसिटीची ती व्हेलॉसिटीसुद्धा काय होत असते, चेंज होत असते. अँड हेन्स इट इज ॲक्सेलरेटेड मोशन. त्याला काय म्हटलं जातं, मग ॲक्सेलरेटेड मोशन असं म्हटलं जात असतं. मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन काय बघा, व्हेन एन ऑब्जेक्ट मूव्ज विथ अ कॉन्स्टंट स्पीड अलॉंग अ सर्क्युलर पाथ द मोशन इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कशाला म्हणायचं, व्हेन एन ऑब्जेक्ट मूव्ज विथ अ कॉन्स्टंट स्पीड along a circular path that motion is called as uniform circular motion. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे आपण मग अशी काही एक्झाम्पल्स बघितले बघा. द मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन, द मोशन ऑफ द मून अराउंड द अर्थ, द मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड द न्यूक्लियस, द मोशन ऑफ ब्लेड्स ऑफ द फॅन्स. त्यानंतर आपल्याला आणखीन एक्झाम्पल सांगता येईल बघा, द मोशन ऑफ अ स्टोन इन अ स्लिंग or that of any point on the bicycle wheel when they are in uniform motion. म्हणजे युनिफॉर्म मोशन हा जो पॉईंट आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे बघा. 2 मार्कासाठी याच्यावर प्रश्न विचारू शकतात. व्हॉट इज मीन बाय युनिफॉर्म मोशन, गिव्ह इट सम एक्झाम्पल. इन दिस वे टुडे वी हॅव लर्न अबाउट युनिफॉर्म सर्क्युलर
motion. Thank you.